अर्पिता अरे ते रिक्षावाल्याने तिकडे मागं उतरवलं आपल्याला आता कुठे येतो हॉल काही माहित नाही का मला त्या हॉलचं नाव काय होतं स्प्लेंडर हॉल बाई आता किती लांब जायला लागेल रे त्या रिक्षावाल्याला आपण सांगितलं ना स्प्लेंडर हॉल मध्ये उतरव आम्हाला तर एवढं मागे खबर उतरवलं आपल्याला त्याला माहित नाही ना कुठे त्याने पाठीमागं सोडला असेल अरे देवा हे काय हॉल आहे का मम्मी थांब तू इकडे मी कोणाला तरी विचारून पाहतो काय बरं कोणी दिसत आहे का हा मम्मी ते तिकडं काय तिकडं ते स्प्लेंडर हॉल हा हा बरोबर हेच आहे वाटतं हेच आहे अरे पण इथं लॉक लावेले आणि हा हॉल सारखं वाटत आहे नाही मला आपल्या इकडं हॉल कसे राहते यांच्या इकडे पाहिजे कसे हा हे बाय शेळके आणि संके बरोबर आले व्यवस्थित सोडलं रे आपल्याला त्यांनी मम्मी नवरा नवरीचं आडनाव आहे का हा अंकिता दीदीचं लग्न आहे ना हा हे बाय मधू आणा आले बाय मधू काका का कधी आले हे काय आताच आलोय कशाने रिक्षाने का बरं मोटरसायकल नव्हती का अहो काय सांगत आहे मोटरसायकल पंक्चर झाली हा त्याला म्हटलं बरंच बसा हवा आम्हाला त्या रिक्षामध्ये बसून मग तिकडे रिक्षा येत होती मग दिलं बसून आम्हाला इथं मी एक नंबर आलो इथं कोणीच नाही काय बोलत आहे कोणीच नाही इथं नक्की हळद आहे का नाही इकडं हळद इथंच आहे पण ते त्याला फोन केला होता ना ते अजून 1-1.5 तासाने येणार आहे इथं अहो ना काय सांगायचं त्या रिक्षावाल्याने 1 किलोमीटर लांब सोडला आम्हाला तिकडून मी चालत आले कधीच पाहू राहिले शोधू राहिले हॉल कुठे हा हॉल म्हणून वाटतोय काय ते रस्त्याचं काम वाढलं नाही इथं त्याच्यामुळे हॉल आहे ना लक्षात येत नाही नाही खरंच लक्षात नाही आहेत ना आपल्या इकडे कसे राहते लॉन्स हे शहरामध्ये रस्ते वाढले ना खूप त्याच्यामुळे लक्षातच येत नाही आता बरं आले तर चला पाणी बिणी घेऊ चला बाई लय दमले आता हे कधी आता काय माहिती मागून येणार आहे का हा संघ यायचं ना गाडीचे पंचर काढीत बसले आता ते त्यांना 1-2 तास होईल पंक्चर झाली मग गुडे निघायचं म्हटलं का त्यांचं टायर पहिलं पंचर होतं नवं टायर टाकून घ्यावा ना त्यांना काय समजतच नाही आता काय सांगावा आता येणं एंट्री कुठून हे काय इथून जायचं इकडून हा तुम्ही जा मध्ये सजावट चालू आहे हा का हा हे काय हो खरंच लय भारी सजवलं सजवलंय भारी पण मग अजून पाहुणे रावले नाही त्याच्यामुळं मग मलाही शंका आली नेमकी हाच हॉल आहे का पण मग बाहेर पाठी पाहिली ना त्याच्यावरून म्हणलं हा इथं जेव्हा असं हा ना म्हणजे आता कुणीच नाही इकडं म्हटलं आपणच पहिले 1 नंबर आले हा ना मला ताण लागली पण पाणी कुठे ते समजा ना तर जा बसा तिथं खुर्चीवर मी आलो इतक्यात पाण्याची बाटली घेऊन बरं अरे बघ किती भारी सजवले काय हळदी हां हळदी लिहायला पाय त्या तिकडे पाहिजे किती भारी लागतं हे केले आणि त्या पाय तिकडं हळदी लिहायले अर्पिता अरे चालू आता लय थकलो इथे बस बरं आता 2 नंबर या इकडे बस आणि चांगलं डेकोरेशन करा म्हणा आम्ही बघतो तुम्ही डेकोरेशन करा आम्ही बघतो म्हणा आता काय आत्या पण नाही दीदी पण नाही कोणीच नाही मग आता म्हणजे सगळ्याच्या आधी येऊन बसलो आपण